गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता आहे ना चालू आहे मस्त पावसाचं सीझन चालू आहे आणि आज आहे ना गणेश चतुर्थी आहे, जे की आज गणपती बसवते सर्वजण मस्त मंडळ बनवून गणपती बसवत्या आणि आम्ही बसणार बिकॉज आम्ही नाही बसवणार. ह्या वर्षी बसवायचा प्लॅन नाहीच आहे, सर्वांचा घरात बी नाही बसवायचं म्हणते आहे आणि गावात आपण जो मंडळ राहील ना त्याच्यात आपण देणार आहे काही हे देऊ आपण वर्गणी आणि मग त्याच्यात बनवू. आणि बाकी आपल्याला आज आहे ना काम काय आहे गाईज, पहिलं आपल्याला आपल्या गायांसाठी ना चारा आणायचा आहे, जो की मक्काचे जे खोम आहे ते मोडून आणायचे आहे. बाकी नंतर वालाच्या शेंगा तोडते, बाकी काही आम्ही तोडलेले आहे पण अजून तोडायचे आहे. तर चला पहिले शेंगा तोडू मग नाही गाईज, पहिले आपल्याला शेंगा नाही, पहिलं आपल्याला गायला खायला आणायचे मग शेंगा तोडू. पहिलं काही आहे ते टाकून देतो, काहीच होतं तेवढं टाकून दिलं. आणि आता जाऊ कोंब आणायला, त्यासाठी आपल्याला पाहिजे ते दुडकं घेतलेलं आहे आपण. दुडकं आपलं एकदम गावाकडचं असं सर ग. बाकी आपली मक्का तिचे आपल्याला कोंब तोडायचे, हे दुडकडे टाकतो आणि आपण हे आपल्याला हे तोडायचं आहे तर तोडू पहिलं ते. आणि काय तर आपला भुईमुंग बी ना भरपूर मस्त झालेला आहे, त्याला शेंगा बी आलेला आहे, काही काही आम्ही उपटल्या बी आहे. आणि हा हे बघा हे किडे जे की अंगावर जर चढले ना काही त्यांनी असं अंगावर पुळ्या ओढत्या आणि मग ना सगळं अंगाला वाचका येतो. हे आपल्याला तोडायचं, बिट्टी नाही तोडायची. आता बिट्टी थोडी निभरली, त्याच्यात दाणे बी भरायला लागले, आपल्याला हे तोडायचं. गाईज बॉटल लागलं यार, ते काढताना ना ते टोचलं आणि बॉटलला खूप लागलं, रक्त बी थांबत नाहीये. गाईज मला हातातच प्रॉब्लेम करत नाही, याच्या आधी बघा इथं लागलं होतं, असं घुसलं तर आता बी ना पुन्हा तसंच घुसलं. आधी ना बी गायांना चारा आणताना तुटलं होतं, आता बी तसंच घुसलेलं आहे. आणि गाईज मी रोशनीला बोलवतोय पण ती काय येत नाहीये, तिचं चालू आहे तिकडं काहीतरी. पण जाऊ दे, आपण धुकून घेऊ आणि थोडं आपण चारा तोडलेला आहे ना, आता तू पहिलं बांधून घेऊ. गाईज मी तिथं फडकं बांधून घेतलेलं आहे आता तसं. गाईज मस्त आपलं बांधून घेतलाय चारा आणि बॉटल बांधून घेतल्या, जास्त काही लागलं ना त्याच्यामुळं काय अडचण नाही. गाईज आणून थोडं टाकून दिलं, बाकी इथं तुला हिला बी टाकलं. आता जाऊ शेंगा तोडत. गाईज आता माझं सर्व काम आवरलं. आपल्याला ना या शेतातून आपल्याला ट्रॅक्टरने रोटरी मारायची, त्याच्यामुळे ना त्याच्यात सर्व दगड मी येतून घेतले ना. आता मी चाललेलं ट्रॅक्टर आणायला पल्लवीची, तर त्यांच्याकडे 2 ट्रॅक्टर आहे ना, मग तिथून आणू ट्रॅक्टर आणि रोटरी बी आणू, फटाफट रोटरी मारून घेऊ. त्यासाठी मी आता चाव्या घेऊन रेडी झालेलो आहे, आपली गाडी बी रेडी आहे. मी हाताला पुन्हा दुसरं फडकं बांधून घेतले, कारण ते ना हात धुताना त्याच्यावर पाणी सांडलं होतं ना, त्याच्यामुळे ते आग होत होती त्याच्यावाली. आणि ते ना हवाच्या संपर्कात आलं का लगेच त्याची आग व्हायला सुरुवात होती. बाय बाय मोदी मोगल, बाय मोगू बाय. पल्लवीची इथं पोचून आल्याच एक नवीन गोष्ट दिसली मला, तुम्हाला दाखवू का हे बघा, ही ती नवीन गोष्ट जे की सार्थकने बनवलेली आहे. हे सार्थकने बनवलं आहे आणि हे पप्पांनी बनवलेलं आहे. मागच्या वर्षी बालगणेश बसव गाईज पुन्हा मागच्या सारखंच झालं. मागं एकदा मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर सेम टू सेम तसंच झालं. आज बी पाऊस आला आणि ट्रॅक्टर आपल्याला आणता नाही आला गाईज. तर आता त्याला शेंगा तोडू, बाकीचं नंतर बघू. गाईज पाऊस, आम्ही आताच शेतात टाकलं ना, ते ही राहिली मध्ये ठेवू का, मधल्या खोलीत टाकून देऊ का. गाईज इतका पाऊस होता बाहेर, डेंजर बाहेर. का आज आहे ना गणेश चतुर्थी आहे, ते तुम्हाला माहिती असेल. आज तारीख आहे 7 आणि आज गणेश चतुर्थी आहे, दिसत असेल. गाईज इतका डेंजर पाऊस आहे, तुम्हाला एकदम व्ह्यू दाखवतो बाहेरचा. हे बघा व्ह्यू गाईज, का डेंजर आहे. इकडनं पूर्ण ब्लॅक आलेले साईडने बघू शकता. अजून पूर्ण चालू नाही झाला गाईज, पूर्ण चालू झाल्यावर मग बघा व्ह्यू रे. तर गाईज मस्त आहे ना, आता गणपती बनवला आणि मस्त थोडीशी पावडर चोपडून आणि मस्त रेडी झालेलं आहे. आता आपल्याला तोच गणपती बसवायचा आहे, कारण नवीन गणपती आणणार आपण यावेळेस. तर मग आता काय करू गाईज, पहिले ना आपण तिथलं डेकोरेशन करू, थोडं टेबल वगैरे ठेवू, साफ वगैरे करू, सफाई करू, टेबल साफ करू, त्याच्यावरची काय वह्या वगैरे असतील आपण ते काढून टाकू आणि मग तिथं गणपती ठेवू. थोडंसं डेकोरेशन करू, लाईटिंग वगैरे ते सापडू पहिलं मागच्या वर्षीचं सामान कुठं ठेवलेलं आहे मम्मीनं, आणि मग ते करू. तर चला पहिलं आपण तिथं, पण गणपती मी तुम्हाला एंडिंगला दाखवणार आहे, कारण एवढा खास बी तो काय आलेला नाही आहे. तरी पण मी जसा बनवलेला आहे तसा मला खूप आवडतं आहे, कारण म्हणजे मला असं वाटतं की मी बनवलं आहे घरगुती सर्वांना आवडला. आता फक्त मम्मी कामाला गेली, मम्मी आल्यानंतर बघू तिला कसं वाटतं.
तर तिला आवडला तर मग आपण बसू. तसं बी बसणारच, ती नाही म्हटली तरी आपल्याला बसायचं आहे आणि ती नाही म्हणणारच नाही आहे. तर आता अजून डिस्कशन चालू कोणत्या रूममध्ये बनवायचं आहे आपल्याला. तर बघू पहिलं कोणत्या रूममध्ये बनवायचं. तर हॉलमध्ये ठेवायचं माझं मत आहे, पण रोशनी म्हणते तुझ्या रूममध्ये ठेवू. तर बघू आता माझ्या रूममध्ये, बिकॉज माझी रूम इतकी खराब झालेली तर मी तिच्यात झोपायला सुद्धा जात नाही, काहीच ठेवत नाही तिच्यात. आणि सगळं माझं टेबल आणि ते सगळं तिकडेच होतं. आता पहिलं ते टेबलवरचं सामान आपल्याला काढावं लागेल, आवरावं लागेल आणि मग तो गणपती आपल्याला त्याच्यावर ठेवावा लागेल. चला तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. गाईज ही माझी रूम आणि ह्यो टेबल आहे. आपल्याला याच्यावरचं पूर्ण आपल्या वया पुस्तकं काही मम्मीने त्याच्यावर तिचं सामान ठेवलेलं आहे, जसं की पर्स आपली हे. तर बाकी आपलं सगळं सामान काढून एका खुर्चीवर ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावरच आपल्याला गणपती बसायचं. एकदा तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखवतो. व्ह्यू म्हणजे ते एकदम असं खराब झालेली रूम आहे. हे सर्व पसारा पडलं आहे, इकडं बी पसारा आहे सगळं. आपल्याला सर्व आवरायचं. एक दिवस आवरू, एक दिवस नाही उद्याच आवरू. नेक्स्ट ब्लॉग राहीन आपला उद्याचा, त्याच्यात बी तुम्ही नक्कीच बघा. आपण सर्व हे सामान आवरू आणि हा उद्या आपल्याला नक्कीच रोटरी मारायची आहे. तर नेमकं आज आहे ना पाऊस आल्यामुळं मग आपल्याला करता नाही आलं, तर आज उद्या करू नक्कीच. तर चला पहिले सामान आवरून घेतो. तर काही जे ना आपला पूर्ण टेबल मोकळा झाला आहे, त्याच्यावरचं सामान मी सर्व उचलून इथं ठेवलेलं आहे. आणि पण ते ना दिसायला जास्त दिसत होतं, पण काढल्यानंतर एकदम असं थोडंसं वाटतं. याच्यावर पसारा झालेला. बाकी खालचं फक्त एकच होतं, एवढी चाळण होती आणि त्याच्यावरची ती पातेलं, एवढंच होतं. तर आता आपल्याला टेबल पुढं घ्यायचा, एकदा डिस्कस करून घेऊ की कुठं ठेवायचा. इथं ठेवायचा की तिकडं ठेवायचं. इथं ठेवायचं असलं तिथला खूप पसारा आवरावं लागणार आहे, बिकॉज इथं बी चांगलं वाटेल. पण गणपतीचं तोंड इकडं करून ठेवताय का नाही ते बी मला माहीत नाही. तर पहिलं आपण एकदा डिस्कशन करू. आणि डिस्कशनचं आपलं पूर्ण झालं. सगळ्यांचा प्लॅन इथंच ठेवायचा आणि माझं बी मत इथंच ठेवायचं होतं, कारण पसारा जास्त आवरावं लागेल. पण तरी पण इथं चांगलं हे पुटं तर खूप गबळ झाले कपाट. आणि आता आम्ही शेंगा तोडलेल्या आहेत, त्या बी खूप पडलेले, ते बी उचलायचं आहे, सोपं नाही. तर आपण इथंच करू, इथंच थोडीशी साफसफाई करू. खाली बी काही जास्त साफसफाई करायची गरज नाही, फक्त वरतीच इतकं जास्त घाण झालेली तर आपण साफसफाई करू. आणि इथं मी आजच्या दिवस नाही पण उद्या सर्व खोली आवरल्यानंतर उद्यापासून गणपती जवळ झोपायची सोय करू आणि आपली खोली तयार करू. पहिलं आपण गणपतीचं डेकोरेशन करू. चला. नाही बाई, इथं तुला तो मोबाईल हवेना पडून जाऊ शकतो. हवा जर आली, कागद जर फरकला तर मोबाईल खाली पडू शकतो आणि इथं निब्बर आहे. तिथं पडल्यानंतर खूप काम. आणि रोशनीचा मोबाईल आहे, बोलू शकत नाही. माझ्या मोबाईलला चार्जिंग लावलेलं आहे, तुम्ही इथं तुम्हाला दिसत असेल तर चार्जिंग लावलेलं आहे. आपल्या गरीबाचा मोबाईल खराब आहे, तसं काय वाटून घेऊ नका. हे बी काय आवरायचं, याला फक्त इकडं सरकून घेऊ या साईडला आणि मग सर्व आवरू. चला एकदा आवरून घेतो मग दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय. तर काही पुन्हा एकदा मूड ऑफ झालेला आहे, कारण गणपती बसायला मम्मी नाही म्हटली. मला वाटलं तर मम्मी आल्यावर मी म्हणणार, आणि मम्मी आल्यानंतर नाही म्हटल्यानंतर सर्वांचं नाही झालं. आणि मी गणपती बघते नुसतं ठेवून दिला आणि गणपती तुम्हाला दाखवायचं नव्हतं, पण आता दाखवून देतो. त्याच्यात मूड बी काही राहिलं नाही. तर बघा गणपती तो की मी बनवला होता काहीच. आणि त्याला ना अजून मी कलर बी करणार होतो, पण नाही म्हटलं. नंतर माझा मूड ऑफ झाल्यामुळे मी ना त्यालाच नाही कलर बी. आणि बाकी आता बघू, चार्जिंग लावायचा आहे तुझा मोबाईल. तर काही असा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्कीच कळवा. आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर ना हा व्हिडिओला लाईक करावा का नक्कीच. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.